तर पण भविष्यात जे येणाऱ्या अडचणीचा विचार केला तरी रासायनिकला थोडं बगल देऊनच आपल्याला हे ऑर्गॅनिक किंवा जैविक ह्याची सोबत घ्यावी लागणारच आहे. आणि शेती करताना शेतकऱ्यांनी थोडा तर कोणा अभ्यास मागटला मोरला करूनच करावी व करायच्या शेती म्हणून करू नये किंवा शेजारी करते म्हणून करू नये. आपल्याला त्याच्यातनं काय फरक जाणवतोय किंवा आपण काय केल्यानंतर काय फरक जाणवला, नफा झाला, तोटा झाला किंवा त्याच्या एखाद्या खतामुळं औषधामुळं फरक जाणवला किंवा त्याच्यामुळं काय दुष्परिणाम झाला ह्याचं सुद्धा थोडी नोंद ठेवणं गरजेचं आहे. उगाच मी करतोय म्हणून शेजाऱ्यांनी करणं चुकीचं आहे. थोडं त्याचा बी अभ्यास करायला पाहिजे. अभ्यास करून शेती करावं लागते. कारण थोडं करायचं पण गोड करायचं ह्या तत्त्वाने मी करतोय. माझ्याकडे शेती जरी कमी असली आणि इतराच्या जास्त असली तरी पण लोक गावामध्ये म्हणतात हे शेती थोडीच असते पण टुंबाच असते. आवर्जून बघायला येते. कंपनी दरवर्षी आपल्या शेतावर जे बियाणं देते ते येऊन कार्यक्रम घेतात, प्रात्यक्षिक घेतातच. सर नमस्ते. नमस्ते. आपलं नाव आणि पत्ता सांगा सर. माझे नाव श्रीकांत बादगुडे, मुक्काम पोस्ट शेळगावार, तालुका बार्शी, जिल्हा सोलापूर. सध्या आपण भेंडीच्या प्लॉटमध्ये उभा आहे सर. हो. आपण सर भेंडी किती दिवसापासून करता? भेंडी तसं तर 5-6 वर्ष झालं करतोय. रेग्युलर भेंडी असते तुमची? रेग्युलर भेंडी राहते. बरं सर, इथून मागच्या अनुभवामध्ये ह्या वर्षी भेंडी प्लॉटसाठी आपण एक नवीन प्रयोग केला आहे सर. तर तो नवीन प्रयोग करण्यामागचं कारण आणि त्याचा बेनिफिट काय झाला सर तुम्हाला? सध्या ह्या रासायनिक खतं औषधामुळं जमिनीवर जे परिणाम व्हायला लागला याचा विचार करता मी 100% म्हणता येणार नाही पण थोडंफार ऑर्गॅनिक जैविककडे वळलो आहे. आणि थोडं मी वापरत आहे जैविक आणि केमिकल थोडं वापरत. या प्लॉटसाठी सर बाकी लक्ष्मी डेअरीचं आपण काय यूज केलं सर? कॅन्ड आणलं होतं ते लक्ष्मी डेअरीचं. बरं. ते 35 लिटरचं कॅन्ड आहे आणि ते 2 टप्प्यात सोडलं आहे. 8-15 अंतरानं सोडलं ते. सोडल्यापासून काय सर बेनिफिट झाला तुम्हाला? त्याच्यामुळं झाडाला चकाकी आली, मालाला चमक आली, काळुकी आल्यामुळं ग्रोथ चांगली झाली झाडाशी, थोडक्यात सांगायला म्हणतात. मालाला शायनिंग, मालाला जेवढा निघत होता त्याला शायनिंग चमक आली. बाकी सर अजून काय बेनिफिट झाला तर? बाकी म्हणजे ते रासायनिक खतामुळं वगैरे काय जमिनीवर जे परिणाम होणार आहे ते याच्यामुळं थोडं होणार नाही. कारण ऑर्गॅनिक किंवा जैविक सोडल्यामुळं थोडं जमिनीला सशक्तपणा यायला मदत होते. दुसरं आज जे तुम्ही जीवामृतचं कॅन सोडलंय सर, ते सोडल्यावर तुम्हाला समाधानकारक रिझल्ट भेटला? हा, समाधानकारक रिझल्ट भेटला. तर तुमच्यासारखेच अजून शेतकरी तरकारी पिकं लावतात, तर ते या शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतीला जीवामृतची जोड घेतली पाहिजे का? अगदीच जीवामृत खतं पुन्हा हे मी काय म्हणतो तुम्ही 100% ही वापरा, 80% जैविक जीवामृत वापरायचं आणि 20% केमिकल वापरावंच लागणार आहे. कारण 100% याच्यावर तर असं म्हणजे उत्पन्न येईल पण असं तुम्हाला जर पाहिजे असेल तर ते येणार नाही. सर महत्त्वाचा मुद्दा कसा आहे माहिती का, की आपण शेती करीत असताना तुमचं म्हणणं अगदी रास्त आहे की 100% सुरुवातीला आपल्याला वापरून रिझल्ट मिळणार नाही. पण हे सगळं करीत असताना जमिनीचा सेंद्रिय कार्बन जोपर्यंत आपल्या 1% वर जात नाही तोपर्यंत 100% आपण वापरू शकत नाही हे मान्य आहे. बरोबर आहे. पण किमान 80 ते 85% किंवा 90% सेंद्रिय वापर करीत 10% रासायनिकचा वापर करून बरोबर हळूहळू कमी करून वर्षानी कालावधीने कमी करून 2-4 वर्षामध्ये आपल्याला तो पूर्ण कमी केला जमिनीतला. अगदी आणि जर गरज वाटली तर एखादा स्प्रे वगैरे कॉन्टॅक्ट मधला जर तुम्ही दिलाच तर काय अडचण नाही. पण तो किती जर रोग आला तर पण ज्यावेळेस तुमची माती सशक्त होणार आहे त्यावेळेस तुम्हाला अगदी 100% बेनिफिट मिळणार. त्यावेळेस काय करणार आहे आपण, आता जी आपली वाटचाल रासायनिकची ही काय आज आलेली नाही. हरित क्रांतीपासून आजपर्यंत आपण अतिसार केल्यामुळं आज जमिनीची ही परिस्थिती झाली. तशी जमीन का उद्याच्याला 100% सेंद्रिय करायला लागलं म्हणजे उद्या नीट होणार नाही. पण आपण जो सेंद्रिय कर्ब जो आहे तो वाढवण्यासाठी आपलं शेणखताचा बेस असेल किंवा विविध प्रकारचं जे ऑर्गॅनिक मॅटर आपल्याला मिळते त्याचा जास्तीत जास्त वापर केला पाहिजे. कारण आपण चालू काळाला जरी आपल्याला शेती बरी वाटत असली आज रोजी
पुढच्या भविष्याला, कारण मागच्या पिढीने आपल्याला शेती चांगली दिली चांगलं. आपल्या पिढीच्या काळामध्ये भरपूर तिचा ऱ्हास झालाय. आता हितनं पुढे आपल्याला ऱ्हास करायचा आहे का ती पुढच्या पिढीसाठी व्यवस्थित करायची, ह्याच्यावरती आपल्याला काम करावं लागतं. कारण का आता वाढते आजार काय जेनेटिक आहेत आणि काय अन्नाशी रिलेटेड आहे. पण काय सगळंच मला ना अन्नाशी रिलेटेड, पण काय जेनेटिक आहे आणि काय अन्नाशी रिलेटेड. मग ह्या दोन्ही गोष्टींचा एक समतोल साधून आपल्याला शेती करायची. मग शेती करत असताना आपण काय केलं पाहिजे, सेंद्रिय मॅटर एक 5-10% रासायनिकची जोड घेऊन, कारण लगेच काय सेंद्रिय होती 100% नाही. कारण का लोक होईल, पण ज्यावेळेस तो प्लॉट 100% खर्चाल त्यावेळेस प्लॉटमध्ये थोडंफार व्हेरिएशन राहील किंवा वायबल होईल, म्हणजे रोगांचा अटॅक होईल किंवा इतर काही गोष्टी ज्या आहेत. मग त्यावेळेस शेतकरी म्हणा 100% येत नाही. आजपर्यंत लोकांचा ग्रह असाच झालाय. कसा झालाय की 100% कोणतरी करायला जाणार आणि त्याला कुठतरी अडचणी आल्या की ती सगळ्याला सांगणार सेंद्रिय होतच नाही. ह्या गोष्टीचा तुटवडा लोकांनी संभ्रम काढून टाकला पाहिजे की सेंद्रिय करत असताना पहिल्यांदा 100% सेंद्रिय करण्याच्या ऐवजी 80-20 नंतरनं 90-10 95-5 नंतरनं 100%, असं 3 वर्षाच्या टप्प्यामध्ये तुम्ही जर करत गेला, तुमच्या जमिनीमध्ये जसं जसं आपटेक वाढेल. आणि जे आपले जीवामृत स्लरी जी तुम्ही सोडलेली आहे भाग्यलक्ष्मी डेअरीची जिओगेन नावाने, त्याच्यामध्ये 10 प्रकारच्या बॅक्टेरिया आहेत. त्याच्यामुळं काय होतंय, तुमच्या जमिनीमध्ये जे ॲडिशनल जे पडून राहिलेलं आहे, फिक्सिंग जे झालेलं आहे, ते काय करते, चिलेशन करून पिकाला उपलब्ध करते. त्याच्यामुळं जे कॉम्पॅक्ट झालेली माती वगैरे आहे ती भुसभुशीत होती ना. त्याच्यामुळं तुम्हाला रिझल्ट दिसतोय तुमच्या डोळ्यांनी. आज आम्ही तुम्हाला सांगायची गरज नाही, रिझल्ट दिसते, कारण तुमचं रिपिटेशन झालं नसतं. शेतकऱ्यांचं जे संभ्रम आहे ते दूर झालं पाहिजे. कसं झालं पाहिजे ते की तुम्ही ॲज इट इज वापराय तर सुरुवात करा. एक ठीक आहे की तुम्हाला 10 एकर क्षेत्रात 10 एकर क्षेत्राला वापरू नका, अगदी 10 गुंठ 20 गुंठ्यावरती ट्रायल घ्या. तुमच्या डोळ्याला जर फरक वाटत असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये उतरून हळूहळू कालांतराने क्षेत्र वाढवत चला. ज्यावेळेस तुमचं जसं जसं क्षेत्र कालावधी वापरण्याचा वाढत जाईल तसं तसं तुमची जमीन चांगली होऊन तुम्हाला बेनिफिट चांगलं मिळणार आहे. त्या पद्धतीने याविषयी तुम्हाला काय वाटतं थोडंसं एक्सप्लेन करा, आणि तुम्ही जे करताय ते इतर शेतकऱ्यांना काय संदेश देणार आहे तो पण थोडंसं एक्सप्लेन करा. आज या रासायनिकच्या युगामध्ये जरी आता चालू घडीला जरी उत्पन्न वाढ किंवा त्याच्यामधून मिळणार उत्पन्न याच्याकडे जर लक्ष केलं तर, पण भविष्यात जे येणाऱ्या अडचणीचा विचार केला तरी रासायनिकला थोडं बगल देऊनच आपल्याला हे ऑर्गॅनिक किंवा जैविक ह्याची सोबत घ्यावी लागणारच आहे. आणि शेती करताना शेतकऱ्यांनी थोडा तर कोणा अभ्यास मागटला मोरला करूनच करावी, व करायच्या शेती म्हणून करू नये किंवा शेजारी करतोय म्हणून करू नये. आपल्याला त्याच्यातनं काय फरक जाणवतोय किंवा आपण काय केल्यानंतर काय फरक जाणवला, नफा झाला तोटा झाला किंवा त्याच्या एखाद्या खतामुळं औषधामुळं फरक जाणवला किंवा त्याच्यामुळं काय दुष्परिणाम झाला, ह्याचं सुद्धा थोडी नोंद ठेवणं गरजेचं आहे. उगाच मी करतोय म्हणून शेजाऱ्यांनी करणं चुकीचं आहे. थोडं त्याचा बी अभ्यास करायला पाहिजे. अभ्यास करून शेती करावं लागते, कारण थोडं करायचं पण गोड करायचं ह्या तत्वाने मी करतोय. माझ्याकडे शेती जरी कमी असली आणि इतराच्या जास्त असली तरी पण लोक गावामध्ये म्हणतात हे शेती थोडीच असते पण टुंबाच असते. आवर्जून बघायला येते ती कंपनी दरवर्षी आपल्या शेतावर जे बियाणं देते येऊन कार्यक्रम घेतात, प्रात्यक्षिक घेतातच. सर, माझं नाव सोमनाथ अशोक बेडगे, अन्नपूर्णा ऑर्गॅनिक कृषी केंद्र मानेगाव या ठिकाणी आहे. माझा मोबाईल नंबर 8275 88 1196. ओके, धन्यवाद सर. धन्यवाद.